नमस्कार भावांनो. मी आज बोलत आहे, की ऑनलाईन ट्रेंडिंग जे ॲप आहेत का नाही, त्याच्यामुळे भल्या-भल्यांची घरं बरबाद झाली. त्यामध्ये एक क्रिएटर आहे पवन जाधव म्हणून. त्याचे 25 लाख काहीतरी असे फॉलोअर्स होते. तर आता त्यानं असेच काही-काही गेमिंग प्लॅटफॉर्म वगैरे प्रमोट केले ना. मग आता त्याची आयडी काय झालं रिपोर्ट मारून ती बॅन झाली. म्हणजे ती उडूनच गेली म्हणायचं आणि आता तर ती काही आयडी वापस तर येणार नाही. पण आता बघा ना, आता पब्लिक कशी त्यांना सपोर्ट करते, की ह्यानं एवढी मेहनत केली, ते केलं. ह्यानं म्हणजे त्यानं एवढे 5-6 जण सांभाळले त्याच्या टीममधले. त्यानं त्यांचं घर चालवतो वगैरे, वगैरे असंच. पण आता तुम्ही पैलूची एक साईड बघितली, तर मी दुसरी साईड सांगतो तुम्हाला, की तो जे गेमिंग प्लॅटफॉर्म जे हे करत होता, काय म्हणतात त्याला ते ऑनलाईन प्रमोट करीत होता. त्याच्या पायी कितीक जणांचे घरं बरबाद झाले. काही-काही जणांना म्हणजे लोनवर पैसे काढून काही-काही जणांनी आत्महत्या केल्या. आता तुम्ही रिसेंटली एक घटना झालेली आहे बघू शकता, की नवीन पोरगं होतं. असेल 24-25 वर्षाचं, की त्यानं असेच ऑनलाईन गेमिंग खेळून त्यानं कमीत कमी किती बघा 90 लाख रुपयाचं कर्ज केलं. म्हणजे कर्ज झालं त्याच्यावर आणि त्यानं लव्ह मॅरेज केलं. तर त्यानं काय केलं माहिती आहे का? त्यानं त्याच्या लेकराला झालं म्हणजे त्याचं एक लेकरू होतं 2-3 महिन्याचं. तो स्वतः औषध प्यायला, त्याच्या लेकराला औषध पाजलं आणि त्याच्या बायकोला पण आणि तिघांनी मिळून आत्महत्या केली. म्हणून सांगतो, की असल्या क्रिएटरला सपोर्ट करण्यापेक्षा, की जे आपले संस्कृतीबद्दल सांगतील, त्याच्याबद्दल सांगतील, त्यांना सपोर्ट करा ना तुम्ही. की जे ऑनलाईन गेमिंग प्रमोट करतील त्यांना काही सपोर्ट करू नका. हीच माझी नम्र विनंती. रामकृष्ण हरी.